जस्ट आता आम्ही लागलो सेवाग्रामसाठी आणि इथून आता आम्ही वर्ध्यावरून मग आम्ही राष्ट्रीय समृद्धी महामार्गाने जाणार आहे आणि हा वर्धेचा रोड आहे, चांगला झालेला आता सध्या तरी. जेमतेम आम्ही आता सेवाग्राम पोहोचलो. आता उतरले आता सगळे चहा प्यासाठी. चहा प्यासाठी एवढी भीड आहे, गंज त्या चुलीवर मांडला आहे, पण बहुत गर्दी आहे. तर महत्त्वाचं म्हणजे माझे परम मित्र गोंडपुत्री शिवसेनेचे तालुका प्रमुख सूरजजी माडुरवार हे आज आमच्या या शिर्डी दौऱ्यात सोबत आहेत आणि माझ्यासोबत माझा परम लहान बंधू स्वच्छता मित्र हा पण आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी तर फारच आनंदाचा हा प्रवास राहणार आहे, कारण विचारांचं आदान प्रदान होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय या सर्व विषयांची चर्चा घडणार आहे. आणि आता आम्ही तिघेही चहा प्यासाठी थांबलो आहे. आमच्यासोबत आमचे सर्व सहकारी आहेत, परंतु मी चाय घेत नाही, त्यामुळे मी बिस्किट खात आहे. आणि इथं चांगली भीड आहे मागे. मला वाटतं सेवाग्रामचा फेमस चाय आहे आता तरी मला वाटतं. करता नाही का डालीचा दुसरा भाऊ दिसत सेवाग्राम मध्ये आहे. मागे एवढी चांगली भीड आहे आणि चुलीवरचा चाय आहे आणि तिथे आम्ही आता रांगेत लावून चाय घेतलाय. इथे ड्रायव्हर भाऊ पण माझ्यासोबत आहे आणि पूर्ण आस्वाद म्हणजे फेमस वाटत आहे, म्हणजे गर्दीवरून आणि मोठ्या प्रमाणात भीड आहे इकडे. आणि आता चायचा स्वाद आपण आता वर्धेत सेवाग्राममध्ये घेतो. तिकीटचा आस्वाद झाला आहे आता. सगळं आता मग निघायचं आहे. अजून एवढा 5-7 तासाचा रन आपल्याला करायचा आहे. आणि सगळे कोणी जेमतेम सगळ्यांचा चाय पिऊन झाला. आता आम्ही बसू आता आणि अजून एवढा लांबा सफर आहे. तर इथून आम्ही वर्धा जाणार. वर्ध्यावरून मग समृद्धी महामार्गाने लागणार आहे. सेवाग्रामची स्पेशल चाय होती आणि खूप छान होती आणि चुलीवरची चाय. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे भीड होती, त्याचा आम्ही आस्वाद घेतला आहे. आणि सगळे इकडे आता गाडीकडे आले आहेत आणि आपण चाललो शिर्डी. आणि सगळे पत्रकार बंधू 2 दिवस थोडा मुक्तता म्हणून आम्ही बाहेर निघालो आहे आणि बघू आता किती वाजता आपण पोचू शकतो. तर सेवाग्राममध्ये चाय पिऊन आता आम्ही अजून निघालो परत वर्धेकडे. इथून टर्न करायला त्रास होते ना, तिथून टर्न करायला त्रास होते. शिवाजी चौकातून टर्न करता येते बरोबर. आणि ते इथून कधी नाही त्याचं पोस्ट ऑफिस पासून जो रस्ता आहे ना, त्या पोस्ट ऑफिस पण आहे. आता आपण डायरेक्ट जातो, एकदम परफेक्ट जातो आर्वी नाक्याला. तिकडून फिरत जावं लागत होतं ना.
सध्या आम्ही समुद्री महामार्गाचा गेट पास झाला आहे फक्त, आणि आता सगळे निवांत इकडे तिकडे जाणार आहेत. आणि आता आम्ही नॅशनल समुद्री हायवेला लागलो आहे, आता पास झाला आहे. आणि थोडा आता नंतर आता आम्ही इथं समुद्री महामार्ग आता माझ्या मागेच आहे आणि निवांत एकदम मस्त आता मी झोपणार आहे काही वेळात, कारण की थकला दिवसभर प्रवास करून. आणि आता सूर्य पण मावळत आहे आणि माझ्या मागे समुद्री महामार्ग. काही वेळातच आपण आता इथून एंटर करणार आहोत. सगळ्यांच्या आनंदाचा क्षण असतो समुद्री महामार्गावर जाण्याचा, पण मी याच्या आधी 2-3दा प्रवास केला आहे, पण अजून सगळ्यांच्या साथीने प्रवास करणे रस्त्यामध्ये बाकी अर्धच देते भाऊ पण मस्त एकदम टक लावून पाहिजे फक्त घेत साईड सगळे आता फोटो मोबाईलमध्ये व्यस्त आहे. भाऊ तर एकदम मन लावून पाहिजे टी व्ही. कारंजा पोचला आणि पुढे आमची एसी मुळे तर थोडंसं वाचलो आम्ही, पण रश्मिता आमची गेले की कुठं
गाडी नसती तर पुढे वाट लागली असती. कसे तरी आता आम्ही आहोत पाणी पेच्याने आणि प्रवास चांगला झाला. आता आम्ही कारंजात जेवण करू आणि अजून मग प्रवासाला सुरू होईल. सध्या आम्ही आता समृद्धी शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये पोहोचलो आहे. सगळे उतरले आता आणि आम्ही हॉटेलमध्ये आता जेवासाठी जाणार आहे. मी या संस्कृती शुद्ध शाकाहारीमध्ये जेवायला चाललो. छान हॉटेल दिसत आहे बाहेरून आणि बघू आता अंदर गेल्यानंतर टेस्ट कशी काय आहे तर. आणि डेकोरेट पण मस्त आहे. साधं जेवण छान आहे आणि सगळे आता जेवायला बसले. आम्ही पण बसलो आता आणि आता सुरुवात करतो. टेस्ट पण मस्त आहे आणि थाली पण लागली आहे माझ्या इकडे. जेवण झालं निवांत. आता मस्तपैकी जाऊन झोपणार आहे. आणि संस्कृती त्या हॉटेलमध्ये एक भाजी ठीक होती आणि छान आहे रस्त्यावरचा एकदम. आणि आता निघणार आहे आमची बस तर लागलीच आहे. छान आहे जुना काळ. जेवण झालं आता. पान घेतात ते जाऊ भाऊ बसला इकडं जेवण करून पान खातो. सगळे आले का बघून घ्या आपल्या बाजूला. संजू भाऊ सोडून सगळे झाले. सुनील भाऊ सगळे झाले का गाडी आणली आता कारंजा हा बोल म्हणून. सोनी लाईव्ह लावा ना. सोनी लिव्ह लावा लाईव्ह. जेमतेम आता 12 वाजले आणि आम्ही थांबलो चहा प्यासाठी. चाय पिलं आता आणि निघालं तिथे.
आम्ही 3 वाजता पोहोचलो. आता साई धर्मशाला इथं आम्ही आज राहणार आहोत. माहीत नाही आता इथे गेल्यानंतर समजेल काय तर. आणि अलग सलग आहे, मस्त मोठं प्लेस आहे आणि थोडा हलकासा थंड वातावरण आहे. आणि प्रवास करून सगळे आता झोपलेच आहेत AC मध्ये निवांत. 3 वाजले जाता आणि देवस्थानचं निवासस्थान इकडे आहे. आणि आम्ही साईनगरीत शेवटी आलो. एवढा प्रवास करून समुद्री मार्गाने थोडी भीती वाटत होती पण आलो. उद्या अजून सगळा कार्यक्रम होईल, मग दर्शन होईल साईबाबांचे. आणि सगळे दर्शन घ्यायसाठी पण आले आहेत, कार्यक्रमासाठी पण आले आहेत. संजू भाऊ समोर जाऊन सगळं आता विचारपूस करतील.